जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात एका क्षणात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। अवघ्या 3 वर्षांचा चिमुकला बोरवेलच्या उघड्या खड्ड्यात कोसळला आणि परिसरात एकच आक्रोश उसळला। गट क्रमांक 25 मधील शेतात काम सुरू असताना 3 वर्षीय अदनान नदीम शेख अचानक उघड्या बोरवेलमध्ये पडला। कुटुंबियांच्या आरडाओरडीने अवघे गाव गोळा झाले आणि प्रत्येक क्षणासोबत भीतीची छाया दाटत गेली। गांभीर्य ओळखून महसूल, आरोग्य आणि पोलीस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली। तहसीलदार, जिल्हा शल्यचिकित्सक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे श्वास रोखून धरणारे बचावकार्य सुरू झाले आणि अखेर अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। चिमुकल्या अदनानची प्रकृती आता स्थिर आहे। प्रशासनाची तत्परता आणि ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद ठरली असली तरी उघड्या बोरवेलचे हे मृत्यूचे सापळे कधी बंद होणार, हा ज्वलंत प्रश्न मात्र आजही कायम आहे। 1:15 वाजता ही घटना घडली आणि 3 वर्षाचा मुलगा शेख अदनान असं ज्याचं नाव आहे तो बोरवेलमध्ये पडला आणि त्याच्यानंतर जशी माहिती तालुका प्रशासनाला कळाली, जिल्हा प्रशासनाला कळाली, पोलीस प्रशासन सर्वजणांनी समन्वय साधून आरोग्य पथक, महसूल पथक आणि पोलीस प्रशासन येथे पोहोचलं आणि ग्रामस्थांनी, इथले झेडपी मेंबर असतील, सर्व ग्रामस्थांनी देखील मदत करून आवश्यक ती मशिनरीज उपलब्ध करून दिली आणि नंतर बाजूला 2 खड्डे खोदून जवळपास तो मुलगा 10 फूटवर होता। त्याचे आप्तेष्ट, त्याचे आईवडील त्याच्याशी सतत संपर्कात होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत होते आणि ऑक्सिजनची पण आपण व्यवस्था केली आणि त्यानंतर साधारणतः 1-1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलाला आपण सुखरूप वाचवण्यात आपल्याला यश आलं आणि आता पुढची परिस्थिती बघता त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे।